वुमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती मधुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी निसर्ग, शाश्वतता आणि मानवी भवितव्य या समकालीन आणि महत्त्वपूर्ण विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे। या परिषदेचे उद्घाटन व बीजभाषण शिवाजी विद्यापीठचे कुलगुरू डॉक्टर व्ही.एन. शिंदे हे करणार असून उद्घाटनपर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वुमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा डॉक्टर लताताई देशपांडे या असणार आहेत। परिषदेचा समारोप सत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राणी चन्नम्मा विद्यापीठचे कुलगुरू सी.एम. त्यागराजा उपस्थित राहणार आहेत। समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी वुमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती स्मिताताई केळकर या उपस्थित असतील। या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये देशविदेशातील मान्यवर तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत। यामध्ये प्राध्यापक इंदुरंगा चर्मेंद्र डी सिल्वा श्रीलंका, डॉक्टर शशिकांत म्हाळुंकर भिवंडी, डॉक्टर उत्तम किन्निंगे धारवाड, डॉक्टर लक्ष्मी जोशी काठमांडू नेपाळ, डॉक्टर ए.एम. गुरव कोल्हापूर, डॉक्टर भरत नाईक कोल्हापूर, डॉक्टर दीपक पाटील दुबई आणि डॉक्टर विकास मिंचेकर जयसिंगपूर यांचा समावेश होणार आहे। निसर्ग, शाश्वतता आणि मानवी भवितव्य या विषयाच्या अनुषंगाने पर्यावरणीय समतोल, हवामान बदल, संसाधनाचे सुयोग्य व्यवस्थापन, जैवविविधतेचे संरक्षण आणि शाश्वत विकासाच्या संकल्पना यावर सखोल चर्चा होणार आहे। सध्याच्या जागतिक पर्यावरण आव्हानाच्या पार्श्वभूमीवर मानवी जीवनशैली, आवश्यक बदल, पर्यावरणपूरक धोरणे आणि दीर्घकालीन उपाययोजना यांचा या परिषदेमध्ये आढावा घेतला जाणार आहे। सुरुवात करू। मी प्रभारी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर अनिल सुक्ते, श्रीमती मधुबाई गरवारे कन्या महाविद्यालय सांगली, 27 फेब्रुवारी 2026 रोजी आमच्या महाविद्यालयामध्ये वुमेन्स एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती मधुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, IQAC डिपार्टमेंट श्रीमती मधुबाई गरवारे कन्या महाविद्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सेमिनारचे आयोजन केलेलं आहोत। ही सेमिनार 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणार होती, पण महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद निवडणुकीचं वेळापत्रक चेंज झाल्यामुळं ही आम्ही आता शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी घेत आहोत। या कॉन्फरन्ससाठी परदेशातून आणि संपूर्ण भारतातून 450 संशोधकांनी आमच्याकडं त्यांच्या संशोधन पेपर सहित नाव नोंदणी केलेली आहे। या कॉन्फरन्सची संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे आणि या कॉन्फरन्समध्ये आम्ही सर्वांना हार्ड कॉपीमध्ये जर्नल देखील देणार आहोत। महाविद्यालयाच्या इतिहासामध्ये ही पहिल्यांदाच कॉन्फरन्स घडत आहे आणि आता आम्ही फक्त शुक्रवारी संशोधकांची, विद्यार्थ्यांची अतिशय आतुरतेने वाट बघत आहोत। संपूर्ण महाविद्यालय यासाठी सज्ज झालेलं आहे। धन्यवाद। नेमकी थीम काय आहे या कॉन्फरन्स? या कॉन्फरन्सची थीम आहे निसर्ग, शाश्वतता आणि मानवी भवितव्य। याच्या प्रेझेंटेशन त्याच्यावर वेगवेगळे संशोधक आपले पेपर प्रेझेंटेशन करणार आहेत। परदेशातून आणि भारतातून काही संसाधन व्यक्ती याच्यावर मार्गदर्शन देखील करणार आहेत। यासाठी कित्तूर चन्नम्मा युनिव्हर्सिटीचे कुलगुरू त्यागराजा हे उपस्थित राहणार आहेत। शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव हे देखील उपस्थित राहणार आहेत।
अच्छा, याच्यासाठी सांगली ते कॉन्फरन्स सर्वांसाठी खुली आहे का? कॉन्फरन्स सर्वांच्यासाठी खुली आहे. मी स्मिता केळकर, वुमन्स एज्युकेशन सोसायटीची उपाध्यक्षा. आमच्या वुमन्स एज्युकेशन सोसायटी 100कडे वाटचाल करत आहे. आणखीन या वाटचालीच्या जस्ट आधीच्या टप्प्यावरती आमच्या श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय यांच्याकडे युनिव्हर्सिटीनं ही जी आंतरराष्ट्रीय परिषद दिलेली आहे, तर ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करताना आम्हाला खूप आनंद होतो आहे. आणि अशा प्रकारची ही आंतरराष्ट्रीय परिषद ही प्रथमतःच आपण आयोजित करतो आहोत. इतके दिवस नॅशनल वेगवेगळ्या कॉन्फरन्स झालेल्या आहेत, पण पहिल्यांदाच ही आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. याचा विषय सुद्धा पर्यावरणाशी निगडीत आहे. त्यामुळं आपल्या भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या, भारतातल्या किंवा भारताबाहेरच्या या ज्या पर्यावरणाच्या शाश्वततेसाठी म्हणून वेगवेगळ्या ज्या विचारमंथन इथं घडणार आहे आणि या विचारांचं आदानप्रदान होणार आहे. आणखीन बाहेरच्या देशांचा दृष्टिकोन पण यातनं आपल्याला समजणार आहे आणि आपला दृष्टिकोन आपण आपली भौगोलिक स्थिती याचा अनुसरून हे सगळं विचारमंथन आपण इथं करणार आहोत. आणि अर्थातच हा मानवी भवितव्याचा विषय असल्यामुळं खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला आता मिळतोच आहे. पण सांगलीकरांनी पण याचा जास्तीत जास्त लोकांनी भाग घ्यावा, याच्यामध्ये आणखीन लाभ घ्यावा, यासाठी आम्ही आवाहन करत आहोत.